जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज विषय घेणार आहे की अंगामध्ये लोकांचा संचार येतो. भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा, हिंदू धर्मातच नव्हे इतर धर्मात सुद्धा त्याला वेगवेगळे नाव असतात. तर तो संचार तर मी बऱ्याच ठिकाणी बघितलेला आहे. फक्त हिंदू धर्मातच नाही, बाहेरच्या धर्मात सुद्धा बघितलेला आहे. त्याला वेगवेगळी नावं असतात. परत तुम्हाला सांगतो, आपल्यामध्ये संचार मानतात, वार मानतात, किंवा काही धर्मामध्ये सवारी बोलतात, हजेरी बोलतात, काही धर्मामध्ये त्याला पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी बोललं जातं. अनेक नाव आहेत, पण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ह्या गोष्टी पाहावयास मिळतात. हे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम क्लिअर करू इच्छितो की ह्या गोष्टी फक्त भारतातच नव्हे. ही मोठा गैरसमज आहे लोकांचा, भारतातच आहे का, बाहेरच्या देशात नाही का? हाय, सर्वत्र आहे. घरोघरी मातीच्या चुली आहेत. तर हा एक पहिला विषय क्लिअर. त्याच्यानंतर आता मूळ विषयावर आपण येऊया की संपूर्ण जगामध्ये ही जी काही लोक आहेत, ही सगळी ढोंग करतात का? ही सगळी ढोंगी आहेत का? सगळीच पाखंडी आहेत का? ह्या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, समाजामध्ये आपण ज्या वेळेला पाहत असतो त्यावेळेला समाजामध्ये दोन गट आपल्याला पाहावयास मिळतात. एक गट असा असतो की त्यांचं म्हणणं असतं की व्यक्तीच्या अंगामध्ये येऊ शकत नाही देवता, देव माणसाच्या अंगामध्ये येऊ शकत नाही, भूतप्रेत पिशाचे येऊ शकतात. तर ह्याचं खंडन, ही जी वाक्य ह्याचं खंडन आपण करूया. सर्वप्रथम एकीकडे आपण परमेश्वराला सर्वशक्तिमान म्हणतो. सर्वप्रथम आपण परमेश्वराला सर्वशक्तिमान बोलतो की तो सर्व करायला समर्थ आहे. तो अंगात संचार करू शकत नाही का? ह्या एक पहिली म्हणजे एकीकडे सर्वशक्तिमान परमेश्वराला म्हणायचं आणि एकीकडे त्याच खंडन करायचं की तो अंगात येऊ शकत नाही. एकीकडे परमेश्वराला काही अशक्य असं आपण बोलतो आणि एकीकडे म्हणतो की तो अंगात येऊ शकत नाही. एका गोष्टीचं हे खंडन इथं झालं. गोष्ट नंबर 2, आपण काय म्हणतो, भूत अंगात येऊ शकतात पण देव अंगात येऊ शकत नाही. म्हणजे ही गोष्ट परमेश्वराचा सर्वशक्तिमान ह्या गुणधर्माला बाधक ठरते. आणि परमेश्वर सर्वशक्तिमान म्हणजे सगळं करू शकतो. नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ हे एका मृत राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आणि त्यांच्या ह्या नवनाथ अध्यायामध्ये लिहिले, नवनाथ महाराजांचा जो नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वाचलंय मी की मच्छिंद्रनाथांनी एका राजाच्या शरीरात प्रवेश केला आणि त्याच्यापासून त्यांना धर्मनाथ नावाचा एक मुलगा झालेला आहे. ते त्यांचं 12 वर्ष का काय, मला एवढं ते त्या आठवत नाही, भरपूर वर्ष झाली त्याला. पण त्याच्यामध्ये मी वाचलंय की मच्छिंद्रनाथाने संचार केला होता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आदिगुरु शंकराचार्यांनी सुद्धा एका राजाच्या अंगामध्ये संचार केला होता. आदिगुरु शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये आहे ते. तर तुम्ही हवं तर आदिगुरु शंकराचार्यांचं सुद्धा चरित्र वाचू शकता. त्याच्यानंतर अजून प्रमाण द्यायचं झालं तर आता वीरच्या नाथ मुस्कोबांची जत्रा चालू आहे. तिथं कमलाजी नावाचा एक भक्त होता. त्या भक्ताच्या अंगामध्ये सुद्धा संचार झाला होता काळभैरवनाथांचा. आणि त्याच्या पाठीमागं तो सोनारी सोडून तिथं वीरमध्ये तो देवस्थान देवता आलेला आहे. आणि कमलाजीच्या पाठीमागं कमलाजीचे जे काही वंश पिढ्यानं पिढ्या अंगामध्ये ते संचार होतो आणि पिढ्यानं पिढ्या भाकणूक त्या ठिकाणी होती. म्हणजे हे खोटं आहे का? असाही युक्तिवाद केला जातो की परमेश्वर एखाद्याच्या अंगात गेला तर तो माणूस जळून खाक होईल. आता एक उदाहरण मी देऊ इच्छितो. माग सुद्धा एक ह्याच्यावर व्हिडिओ बनवलाय मी, पण पुन्हा काही लोक, मी त्याच लोकांसाठी व्हिडिओ बनवतोय की जी लोक आहेत ना, ज्यांच्या अंगामध्ये संचार आहे आणि त्यांच्यावर टीका होती, त्यांना कुठेतरी डिफेन्स करण्याचा मी प्रयत्न करतोय की तुम्ही न्यूनगंड मनामध्ये घेऊ नका. तुमची बाजू कशी व्यक्त करायची हे तुम्हाला माहिती नाही, परंतु मी माझ्या बुद्धिमत्तेनुसार किंवा अभ्यासानुसार मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हा का, देवता मूळ पूर्ण रूपाने कधीही कोणाच्या अंगात येत नाही. तो अनंत आहे, त्याला अंत नाही, आदि अनंत आहे. तो माणसाच्या शरीरामध्ये बसू शकत नाही पूर्ण रूपानं. ही गोष्ट जरी खरी असली तरी एक गोष्ट सांगू इच्छितो
पंचमहाभूत आहेत ह्या जगामध्ये, पंचमहाभूत आहेत. आकाश पूर्ण रूपाने आहे, ब्रह्मांड व्यापलेलं त्याने. पण तुमच्या आतमध्ये आकाश आहे का नाही? आपल्या आतमध्ये आकाश आहे का नाही? आकाशापासून आपण बनलोय का नाही? म्हणजे आकाश आपल्या शरीरामध्ये आहे. जलतत्वापासून समुद्र अख्खा बनलेला आहे, पण तुमच्यात जलतत्व नाही का? आहे. तुमच्यात त्याचा अंश आहे. आकाशाचा अंश तुमच्यात आहे, अग्नीचा अंश तुमच्यात आहे, पृथ्वीचा अंश तुमच्यात आहे. तसंच अंश रूपाने परमेश्वर प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतो, सगुण रूपामध्ये व्यक्त होऊ शकतो. त्याच अवस्थेला संचारी भाव सुद्धा बोललं जातं. एक लक्षात घ्या, ते संचारी भाव म्हणून एक भाव आहे, त्याला संचारी भाव सुद्धा बोललं जातं. आता तुम्ही म्हणता की बाबा ही झालं ह्याच्याबद्दलचं उदाहरण, पण देवता अंगात येतो की न येतो त्याचं सांगतो तुम्हाला. काही लोकांचा युक्तिवाद असा असतो की अंगामध्ये देवता आला की भस्म होऊन जाईल माणूस. आता त्याला एक उत्तर मी देतो. आकाशामध्ये सूर्य असतो, गाडग्यामध्ये पाणी ज्या वेळेला आपण ओततो त्यावेळेला त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं. एवढा मोठा सूर्य त्या गाडग्यात कसा मावतो? त्याचं प्रतिबिंब त्या गाडग्यात कसं मावतं? मावतं का नाही मावत? मावतं. तुम्ही स्वतः जरी बघितलं गाडग्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी ठेवून, तरी सुद्धा तुमचं सुद्धा प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं. कसं पडतं? तुम्ही अख्खाच्या अख्खा त्यात बसता कसं काय प्रतिबिंब रूपात? तसंच माणसाच्या अंगामध्ये जो संचार होत असतो, ही जे व्यक्ती आहेत त्यांच्या अंगामध्ये संचार होत असतो, तो त्या परमेश्वराचं प्रतिबिंब त्यांच्यामध्ये, हृदयामध्ये त्यांच्या व्यक्त होत असतं आणि त्याचा त्यांना अनुभव येत असतो. असं नाही की पूर्णपणे परमेश्वर अख्खाच्या अख्खा रूपात त्यांच्या अंगात संचारतो, असं नाही. ते अंश त्याच्यामध्ये काय भाव उत्पन्न होत असतील, त्याच्यामध्ये त्या देवतेचं त्याला अस्तित्वाची जाणीव आतमध्ये होत असेल आणि तो बेभान होत असेल. बरं, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी आज नाहीत, हे अनादी काळापासून चालत आलेल्या आहेत. नवनाथांचे सुद्धा जे बऱ्याच देवी देवतांचे असे संचारी भाव होत्यात. असं नाही मी म्हणत की सगळे जण प्युअर आहेत. ढोंगी आहेत ना, ह्याच्यामध्ये ढोंगी सुद्धा काही लोक आहेत, पण सगळीच ढोंगी आहेत का? नाही. सगळीच खरी आहेत का? नाही. खऱ्या खोट्याचं हे मिक्सचर आहे, लक्षात घ्या. खऱ्या खोट्याचं ही एक मिक्सचर आहे. तर आता आपण समाजामध्ये बघत असतो की ज्या वेळेला ही वादविवाद होतात समाजामध्ये की बाबा ही अंगात येणं खोटे, फलाने ढिमका नाही का, तर त्या ज्या व्यक्तीत ज्यांच्या अंगात येतं ते व्यक्ती स्वतः सांगत असतात, आमचं अंगात संचार येण्याच्या पूर्वी अशी अशी परिस्थिती होती, असा असं त्रास होत होता घरामध्ये, काही शारीरिक पीडा असेल, फायनान्शियली असेल, त्यांचं कौटुंबिक असेल, इतर ठिकाणी असे तडाखे बसत असतील. परंतु ज्या वेळेला आम्ही पाळणूक चालू केली, व्यवस्थित रोजच्या रोज देवाची देवतेची पूजा अर्चा चालू केली, आणि ज्या वेळेला आमच्या अंगामध्ये संचार आला तिथनं पुढे आमचे दिवस बदलले. अशी लोक समाजामध्ये, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात सुद्धा ते आहेत. त्याच्यामुळं माझं असं समाजामधील काही घटकांना असं माझी विनंती की ही लोक कुठल्या ना कुठल्या भावनेचा आधार घेऊन, ठाकूरांनी, रामकृष्णांनी सांगितलेले जितने मत उतने पथ, आपला मार्ग वेगळा असेल. कोण नाथपंथातनं भक्ती मार्ग करत असेल, कोण वैष्णव मार्गातनं करत असेल, कोण शैव पंथातनं कोण करत असेल, कोण गाणपत्य पंथातनं करत असेल, कोण कौलाचार मधनं करत असेल तंत्रमार्गे, कोण आराधपण करत असेल, कोण जोगतपण करत असेल, पण जी काही पोत्रजपण करत असेल कोण, हे प्रत्येकाचे वेगवेगळे मार्ग आहेत. ह्या सगळ्यांना त्या शेवटी समुद्राला जाऊन मिळणार आहेत. मग आता माझ्या अंगात, म्हणजे मी एवढं डिफेन्स करतो, मी म्हणतात तुझ्या अंगात येतं काय? माझ्या अंगात वगैरे काय संचार भिंचार येत नाही, आधी क्लिअर करतो. नाही तुम्ही म्हणतात तुझ्या अंगात, माझ्या अंगात वगैरे संचार वगैरे येत नाही, ही क्लिअर करतो. ना मी दिवृषी, ना आराधी, ना काय नाही, माझ्याकडे कावड्याची माळ नाही, काय नाही. फक्त भक्ती देवीची आणि भगवान श्रीरामकृष्ण, हा कौलाचार पद्धतीतनं आपण करतो त्यांची उपासना, बस विषय फिनिश. अंगात येण्याचा काही विषय नाही आपल्याकडे, ना आपल्याकडे बीडी तसलं काय विषय नाही, बीडी वगैरे नाही. आपण त्या गोष्टी, मला तर आतापर्यंत मी बघितलं नाही आणि मला माझ्या परंपरेतनं सांगितलेलं नाही, आणि आमच्या परंपरेत काय कोणाकडे बीडी नाही. आता ज्या परंपरेत असेल त्यांची काय परंपरा असेल ते मला माहिती नाही, कारण की सर्व गोष्टी मला माहिती नाहीत. मला जेवढ्या माहिती तेवढ्या मी सांगतोय. तर विषय क्लिअर केला मी. तुम्ही एकमेकांवर चिखलफेक करणं, एकमेकांची निंदा करणं, ही कुठेतरी थांबलं पाहिजे.
आज आपण ज्या अंगात येणाऱ्या व्यक्तींची जर टिंगल टावाळी जर करत असेल किंवा त्यांना त्यांचं कुठेतरी आत्मसन्मान दुखवत असेल आपल्या बोलण्यातनं, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण की आपण त्यांना बोलतोय की डोंगे डोंगे डोंगे, तर मग त्याला कधी आपण बघितलंय का? किंवा त्याची श्रद्धा काय आहे, त्याची तळमळ काय आहे, त्याच्या देवतेबद्दलचं प्रेम काय आहे, तो किती मन लावून त्याच्या देवतेला भजत असेल, त्याच्या अंगामध्ये ज्या वेळेला संचार होत असेल त्यावेळेला त्याचा जो काय आनंदाचा क्षण असेल, नाही का, ह्याला आपण बघितलंय का? उदाहरणं तर मी आणखीन भरपूर देऊन झालेली आहेत माझी. तर मला सांगतो, गोंदवलेकर महाराजांचा सुद्धा बघा एक त्यांच्या चरित्रामध्ये मी वाचलेले, गोंदवलेकर महाराजांनी शरीर सोडल्यानंतर ते सुद्धा कोणाच्या तरी शरीरात संचार करत होते, संचार करून ते बोलत होते. अनेक साधू संत आहेत असे की संचार करणारे. पण मी सांगितल्याप्रमाणे आहे ते लक्षात घ्या. सूर्याचं प्रतिबिंब जर पडलं मडक्यामध्ये तर ते सूर्यासारखा प्रकाश देऊ शकत नाही, सूर्यासारखं ते मडकं जाळू शकत नाही तुम्ही, किंवा त्याच्यावरती तुम्ही सोलर ही करू शकत नाही. कळलं का मला काय म्हणायचे? ते अंश रूपाने ते होत असते. आता हे मोबाईल चालू आहे, त्याच्यामध्ये वीज नाही का? वीज आहे त्याच्यामध्ये, आकाशामध्ये आहे ती वीज आहे का? ती पूर्ण रूपाने वीज तिथं आहे. मोबाईलमध्ये अंश रूपाने ते आलेले, अंश रूपाने. जेवढे ह्या मोबाईलला ह्या बल असेल, फ्रीज असेल, ह्यांची जी क्षमता आहे सहन करण्याची, तेवढ्या क्षमतेने त्याच्यामध्ये विजेने प्रवेश केलेला आहे. पूर्ण रूपाने वीज घुसली तर ही जळून भस्म होईल, हे मान्य आहे की मला. परमेश्वरामध्ये तेवढं आहे कौशल्य. कुणाच्या शरीरामध्ये किती प्रमाणात संचार प्रकट व्हायचे ते परमात्म्याला कळत नाही का? बरं, एक सगळ्यात महत्वाचा विषय की परमेश्वर आत येण्याचा आणि बाहेर जाण्याचा, हे एक विषय द्वैत भावातनं आपण क्लिअर केला. विषय द्वैत भावातनं मी बोललो आतापर्यंत. पण अद्वैत भावातनं जर बोललो नाही का, तर मग काय ही पंढरी आत्मा पांडुरंग विश्वंभर संपूर्ण जग चराचर त्याने व्यापलेलं आहे. मग तुम्ही काय मग ह्याचं काय उत्तर आहे तुमच्यात? जर चराचरच त्याने व्यापलेलं आहे तर तो तुमच्यात आणि आमच्यात नाही का? हे पूर्ण हिंदू धर्माच्या विरोधी तर आपण विधान करत नाही का? विधानच पूर्ण हिंदू धर्माच्या विरोधी जाईल हे. तर बऱ्यापैकी मला वाटते विषय मी क्लिअर केलेत. आणि भगवान श्री रामकृष्ण यांनी स्वतः सांगितलेले की जितने मत उतने पथ, एकमेकांवर टीका करू नये असे रामकृष्णाने सांगितले. तुम्ही तुमच्या श्रद्धेशी एकनिष्ठ राहा, ते सुद्धा परमेश्वरापर्यंत रस्ता जातो. मग तो तुमचं शैव असेल, वैष्णव असेल, गणपती असेल, इस्लाम असेल, ख्रिश्चन असेल, कुठला बी असेल धर्म तुमचं, सगळे धर्म, सगळे मार्ग, सगळे पंथ शेवटी परमेश्वरापर्यंत जातात. आपल्याला आज मी शाक्त पंथात, तंत्र मार्गात, कौल मार्गात आहे, मग मी नाथ पंथांना नावं ठेवायचं का? मी म्हणायचं का ते चुकीचं आहे? नाही. मी ज्या गोष्टींनी पूजा करतो नाही का, तर त्या गोष्टींनी आता दक्षिणाचार्यवाली मानणार की नाही हे चुकीचं आहे. मांस मछली यांनी देवतेला पूजन करणं हे चुकीचं आहे असं त्या दक्षिणाचार्यवाल्यांनी म्हणायचं का चुकीचं आहे? किंवा मी त्यांना म्हणायचं का चुकीचं आहे? नाही. ऊर्ध्वाम नाही, पश्चिमाम नाही, उत्तराम नाही, आम नाही. परमेश्वराने वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत नाही का? तर प्रत्येक मार्गाचं एक महत्व आहे, लक्षात घ्या. तर आपणच सर्वज्ञ हे कधीच म्हणलं नाही पाहिजे, कुणी समजलं बी नाही पाहिजे असं माझं मत आहे. सर्वज्ञ ह्या जगात परमेश्वरा व्यतिरिक्त कुणी नाही. आणि परमेश्वरा इतकं सर्वज्ञ कुणी नाही. परमेश्वराने ज्या पद्धतीनं दिलेला आहे भक्ती मार्ग. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे का म्हणजे जाऊ दे आता, पुन्हा कधीतरी मी त्या गोष्टी सांगेल. परंतु भगवान श्रीरामकृष्ण कलकत्त्यामध्ये होते. कलकत्त्यामध्ये सुद्धा दक्षिणेश्वर कालीला रोज माश्याचा नैवेद्य जातो, नॉनव्हेजचा. कामाख्यामध्ये सुद्धा रोज डेली नॉनव्हेजचा नैवेद्य त्या देवीला जातो. मग आपण म्हणायचं का मटर मच्छी खाणार ही लोक अपवित्र, ती देवताच अपवित्र असं म्हणता येईल का? येईल का म्हणायला? कामाख्या देवीला, दक्षिणेश्वर कालीला, तारापीठच्या ताराला नॉनव्हेज रोज डेली नैवेद्य आहे त्या देवीला नाही का? तुम्ही विचार करू शकत नाही. ह्या गोष्टी अशा आहेत. कधी नाण्याची ती सुद्धा बाजू बघितली पाहिजे, ती सुद्धा बाजू. आता तुम्ही म्हणता आम्ही शाकाहारी, मग शाकाहारी मध्ये पराक्रमी आहे का तुम्ही? शाकाहारी लय पराक्रमी आहे का? कोथिंबिरीमध्ये जीव नाही का? तुम्ही श्वास घेतला तरी हजारो जीव जंतू तुम शरीरामध्ये जाऊन भस्म आहेत. तुम्ही इच्छा असून सुद्धा हिंसा अडवू शकणार नाही, तुम्ही खाऊच शकणार नाही.
तुम्ही काय झाड आहे का सूर्यप्रकाशावर जगायला? नाही. हो का? रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांनी सांगितले की धर्म, हिंदू धर्म म्हणजे काय एक ही नाहीये काय, तुम्ही हिंदू धर्माचा किचन करून ठेवू नका की हे खातोय तो खातोय, मांसाहारी लोक अपवित्र, शाकाहारी लय पवित्र, हे असं नाहीये. हे लक्षात घ्या. रामकृष्णांनी स्वतः सांगितलेले त्यांच्या जीवन चरित्रामध्ये, वचनामृत मध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे त्या गोष्टींचा की तुमचा भाऊ कसा आहे ती इम्पॉर्टंट आहे. भाऊ असं नाही मी म्हणत की की शाकाहारी लोकांना मी कमी लेखतोय, मांसाहाऱ्यांना लय उचलून धरतोय, अजिबात नाही. माझं असं म्हणणं आहे की तो विषय तुमच्या बाजूला तुमच्या पुरता मर्यादित ठेवा. तुम्ही शाकाहारी मांसाहारी आहे ते धर्मात तुम्ही घालू नका. इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे तुम्ही मनाने कसं आहे, मनाने तुम्ही दयावान आहे का, ही आहे का. एकीकडे तुम्ही शुद्ध शाकाहारी आणि लहान लहान मुलींची तुम्ही गर्भपात एकीकडे करत असता, नाही का. तुमच्या याकडे जी प्रगती बघितली की जळफळाट होतं तुमचा, काय तुमच्या त्या शाकाहारीपणाचा उपयोग आहे. मी शाकाहारी राहा, मांसाहारी राहा, कसंही राहा, पण नीतिमत्तेने, माणुसकीने पवित्र राहा. जळफळून एकमेकाची टीका, निंदा, नाराजी करणं हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि ह्या गोष्टींपासून दूर राहणाराच खऱ्या अर्थाने मी म्हणेल शाकाहारी, असं माझं मत आहे. तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाचं, मी कोणावर टीका करत नाही. टीका करण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवलेला नाही. माझा विषय, मी फक्त मला एवढंच मानायचंय की जी लोक मनापासून भक्ती करतात, श्रद्धा त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या भावना दुखून आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला काय मिळणार आहे त्यांच्या भावना दुखून. त्यांच्या श्रद्धा, त्यांचा देवता त्यांच्यासाठी काय आहे हे आपल्याला माहितीच नाही ना. ज्याचा जसा भाव तसा त्याचा देव, असं ह्यांनी सांगितलेलं आहे रामकृष्णांनी. एवढं बोलून मी थांबवतो. मी दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्याशी संपर्क तुम्हाला करायचा असेल तर 86 68 27 70 78 या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. धन्यवाद.